हनीमूनची रात्र आहे. पार्ल्याचा विश्वमित्र आलाय, प्रणाम करतो. काही नाही फुटलंय. काही नाही फुटलं. काहीतरी फुटलं. काही नाही. माझा आत्मविश्वास फुटला. काय नाही. रिलॅक्स रिलॅक्स. बस ना तू, बस. रिलॅक्स. बस बस. मी बसू शेजारी? अहो असं विचारताय काय? बसू शकता तुम्ही. ऐक ना, ते अहो जाऊ नको करूया, आपण एकमेकांना अरे तुरेच करूया. तू पण नाही यार, मला एवढं टेन्शन आलं होतं ना मित्रा. आता मला तू इतकं रिलॅक्स केलंस, आता मी ओके. हा म्हणजे लगेच पटकन भरपूर झालंय. काही म्हणजे ओके ना, पण असं बोलू शकते ना मी. अप्सरा, नावाप्रमाणे खूप सुंदर आहेस तू. अप्सरा. थँक्यू. किती गोड दिसतेस तू. तू पण खूप गोड दिसतोस. थँक्यू. तू कशी म्हणतोस? नाही, आपलं अरेंज मॅरेज झालं ना. आणि कसं की अरेंज मॅरेजमध्ये मुळात लग्न ठरल्यावर बऱ्याच वेळा भेटायला मिळतं, बोलता येतं. ते लॉकडाऊनमुळे आपल्याला तसं काही करता आलं नाही, बोलणंही फार झालं नाही. हो ना. पण मला आज एक गोष्ट कन्फेस करायची आहे. काय? आय लव्ह यू. मला माहिती आहे तुला ये मला बोलायचंय. तू रोज रात्री मला मेसेज टाईप करायचीस, पण मला कसं वाटेल म्हणून तू डिलीट करायचीस. हो ना? तू किती ओळखतोयस मला. आपण भेटलोच नाहीये जास्त, पण बापरे, म्हणजे खरंच मी तुला मेसेज करायचे, पण मला वाटायचं तू काय रिॲक्ट करशील, काय बोलशील. मला डिलीट करून टाकायचे सगळे मेसेज. ऐक ना, मी ऐकलं की तू छान गातेस. हा म्हणजे असंच. गाना. बरं, प्रयत्न करते. येस. जुल्फों का अंधेरा न घबराइए, जहाँ तक महक है मेरे गेसुओं की, चले आइए. किती गोड. किती गोड. जेवढी गोड दिसतेस ना तेवढीच गोड गातेस. थँक्यू. मी अप्सरा. घे ना, बदाम केशरचं दूध आहे. तुला माहिती आहे, मी तुझा आवाज पहिल्यांदा ज्यावेळी फोनवर ऐकला ना, हा, तेव्हाच मी तुला पसंत केलं. खरंच? हा म्हणजे तुझा आवाजच एवढा गोड होता की तुझं प्रेम, तुझा प्रामाणिकपणा, तुझं सगळं काही आवाजात दिसलं मला. मग ते फोटो पाहणं आणि मग घरच्यांची बोलणी वगैरे, ते इट्स जस्ट फॉर्मॅलिटी. मी तेव्हाच तुला पसंत केलं. मी पण तुला तेव्हाच पसंत केलं जेव्हा मी तुझा फोटो पाहिला, असा भरघोस केस असलेला, घनदाट केस असलेला. मी तिथेच ठरवलं, लग्न करीन ना तर ह्याच मुलाशी करीन, असं माझं ठरलं होतं. काय होतंय तुला? तू बरा आहेस ना? काय होतंय? मी पाणी देऊ का? काय म्हणजे ठसकन? काय झालं? काय झालं? नाही काय, राहू दे आता, दूध नको. तू माझ्यात काय आवडलंस असं सांगितलंस तू? तेच की, मला ना तुम्ही फोटो पाठवला होता, म्हणजे तू फोटो पाठवला होतास ना की तुझे असे घनदाट भरगतचे केस आहेत, असे झुपकेदार. मी तिथेच पसंत केलं. म्हणजे माझं ना ठरलं होतं
आणि माझं ना स्वप्न होतं, मी ज्या मुलाशी लग्न करीन ना त्या मुलाचे केस असे भरघोस असे 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 घनदाट पाहिजेत, असे काळेभोर असे पाहिजेत. बापरे, केशव तुझ्या आत्याने तुझे केस बघूनच तुझं नाव ठेवलं ना, केशव. ए भरघोस केसांचा केशव. नाही नाही, तसं नाही आहे ते. मी लहानपणी दही खूप खायचो ना, म्हणून ते कृष्णावरनं माझं नाव केशव ठेवलंय. हो का? पण ते केसांवरून ठेवलं असतं तर समीर ठेवलं असतं. मला नाही कळलं, म्हणजे समीर आणि केसांचा काय संबंध आहे? खूप जुना संबंध आहे, 3.5 लाखांचा संबंध आहे. म्हणजे ऐक ना, जाऊ दे ना, सोड ना. जाऊ दे. हे म्हणजे हे मधुचंद्राच्या रात्री कुठे आपण केसांवरच्या गप्पा मारतोय? आपण याच्यातच वेळ घालवणार आहोत का? इश्श, माझ्याकडे बघ ना. नाही, मला लाज वाटते. माझ्या डोळ्यात बघ. मला लाज वाटते. बघ ना अप्सरा, माझ्या डोळ्यात बघ. माझ्या डोळ्यात बघ. माझ्या डोळ्यात तुला एक प्रेमाचा अथांग सागर दिसेल. त्या सागरात तुझ्यासाठी एक जहाज तयार आहे, सुंदर सजवलेलं जहाज, ज्यावर फक्त तू आणि मी आणि मावळतीला गेला सूर्य, आणि त्या सूर्याच्या सहाय्याने आपण दोघंच त्यास हे काय काय? हे तू टकलू आहेस. नाही नाही, तू टकलू आहेस. नाही नाही, वेडी आहेस का? तू टकलू अगं आहेस. हे अप्सरा, हे खरं आहे. नाही, हे खोटं आहे. अगं नाही, हे चकोट आहे, हे चकोट आहे. खोटं नाही. अरे, तुला केसच नाहीये, तू कसं? अगं तुला काय वाटतंय खोटे आहे? हे खोटं आहे. हे बघ, हे खरं आहे. अरे माझी खूप स्वप्न होती केशव. केशव, माझी स्वप्न होती केशव. तू सगळे धुळीला मिळवलीस. माझं स्वप्न होतं माझ्या होणाऱ्या नवऱ्याचे केस असे भरघोस पाहिजेत, असे घनन. मी आता हात कुठून फिरवू? काहीच नाहीये असं तुला. काही नाही. मी तुला सांगणार होतो, मी खरं शपथ तुला सांगणार कधी होतो. सांगणार होतं पण तू सांगायच्या आधीच टेरेसवरची ताडपत्री ओढलीस माझ्या. खरंच सांगणार होतो. मी तुझी तक्रार करणार आहे. मला नाही. अगं असं काही नाही. मला ना कॉलेजला असताना खूप केस होते. असू दे. असं करायचो मी कॉलेजला असताना. 2-3 महिन्यात हे पण राहणार नाहीत आता. अगं नाही, ऐक ना. नाही, मी तुझी तक्रार करणार. तक्रार नाही. मी नाही, मला बोलायचं तुझ्याशी. टकलू नाही, फक्त विरळ झालेत थोडेसे. नाही. सेम फील एकदा बघ अप्सरा. नाही, मी तुझी तक्रार करणार आहे. ऐक ना. मी पोलिसांना सांगणार की या मुलाने माझ्याशी फसवून लग्न केलंय. याने मला फोटो दाखवला होता की याचे भरघोस केस आहेत. आणि असं काही नाहीये. काय तक्रार करणार आहे? मी सांगणार. माझ्या नवऱ्याचे केस विरळ आहेत. टकलू आहे सांगणार नवरा माझा. असं काही नसतं. ऐक ना, आपण उपचार करूया. नाही. मी उपचार करणार आहे. बस सगळं होतं आता. मी आयुष्यभर केसच नाही कापणार. फुल घनदाट होईल एकदम. टकलू आहेस तू. अगं केसांमध्ये काय असतं एवढं? केसांचं काय टॅलेंट बघ ना. आता केस गौरव मोरेला पण आहेत. टॅलेंटचं काय करशील? कुठले रोल करतो? कुत्रा, अस्वल. रोल पण डिग्निटीवाले मिळत नाहीत त्याला. टॅलेंट बघ ना. टॅलेंटचं काय? आणि केस काय का अस्वलाला पण असतात, म्हणून अस्वलाशी लग्न करणार आहेस का? हो, मी करेन.
मी करेनच मलाशी लग्न. तुला नाही माहिती मी काय स्वप्न रंगवली होती केशव. मला माझ्या स्वतःच्या हाताने माझ्या नवऱ्याची चोटी बांधायची होती. चोटी काय साधी गोटी पण नाही राहणार तुझ्या केसांमध्ये. मी तुझी तक्रार करणार. मी तुझी तक्रार करणार आहे. मला तू फसवलंय. तुला माझ्या संवेदनशील भावना शिकायला काय. अरे कटप्पा आहेस तू, कटप्पा. तुला कळतंय का? तुम्हाला खरं सांगितलं नाहीये. मला नाही बोलायचंय तुझ्याशी. मला नाही बोलायचंय. शांत हो, शांत शांत बसू. शांत शांत बसू. शांत शांत. का कधीपासून? लहानपणापासून. हा हा. कोणालाच नाही आहेत घरात. आईला नाही आहेत, ताईला नाही आहेत, आजीला पण नाही आहेत. सगळे टकलू. अप्सरा, तुला केसच नाही आहेत. असं नको ना बोलूस. मला केस नाहीत असं नको बोलू. मला एक केस आहे. हा बघ, एक केस आहे. तू एका केसाची अप्सरा आहेस? तू प्रँक करतेस ना? खोटं आहे ना? काढ ना हे. काय करतेस तू? असं नको करूस. मी खरंच आहे? खरंच आहे असं. मी अगं मग कोणत्या कॉन्फिडन्सवर माझ्याशी भांडत होतीस? त्या एका केसाच्या जो तुटला, तो पण तुटला. अगं माझ्या तर टेरेसवरची ताडपत्री उडाली, तुझं तर छप्परच उडालंय. एक मिनिट. मुळात माझ्या छपरावर कौलं नव्हतीच कधी. आणि खरंच सांगते, आमच्याकडे कोणाच्याच डोक्यावर केस नाहीयेत. फक्त माझ्या बाबांचे असे लांबसडक केस आहेत. मग त्यांचे केस बघून मला खूप आकर्षण वाटायचं. मला वाटायचं माझ्या नवऱ्याचे पण केस असे लांबसडक मोठे असावे. बरोबर. म्हणजे त्या बायकांमध्ये एक शर्ट पॅन्ट घातलेली बाई वाटत होती, ते बाबा होते? बाबा होते माझे. अगं हे काय आहे? ही कडप्पा लादी तरी आहे, हा डायरेक्ट कोबा आहे. असं नको बोलूस. मी तुला सांगितलं होतं, मी मेसेज करायचे नाही का तुला, आणि ते डिलीट करायचे. तर ते लव्ह यूचे मेसेज नव्हते. मी असं लिहायचे की केशव मला केस नाही आहेत. आणि मग मी विचार करायचे तू काय विचार करशील, कसा रिॲक्ट होशील, म्हणून मी ते डिलीट करायचे. मी तुला एकदा असं सेल्फी पण पाठवला होता. तर तू म्हणालास वा काय मस्त चंद्र आहे, ह्या चंद्राच्या साक्षीने आपण मस्त मधुचंद्राची रात्र साजरी करूया, असं म्हणाला होतास तू मला. मग मी तुला सांगितलं होतं. मी कन्फ्युज झालेलो. स्किन कलरचा चंद्र कसा काय? मला आता कळतंय ते. अरे देवा, हे कसं काय? मी एवढ्या कॉन्फिडेंटली माझ्यावर भांडत होतीस, आता मी तुझी का नको कंप्लीट करू? तू पण मला फसवलंसच ना. ऐक ना केशव, सॉरी केशव,
ठीक आहे, तुझा हक्क आहे, तू कर माझी कंप्लेंट. खरं तर तू कंप्लेंट करायलाच हवीस, कारण तुझ्यापेक्षा मी तुला जास्त फसवलंय, तुझ्यापासून लपवलंय. मी तुला नसते ना सोडून गेले अजिबात. मला जेव्हा असं कळलं असतं तर मी तुझ्यावर जे चिडले, जे भांडले ना, ते फक्त याच कारणासाठी की मला बघायचं होतं जेव्हा तुला कळेल की हिला केस नाहीयेत, ही अशी टकलू दिसते, तेव्हा तू काय रिॲक्ट होशील हे मला जाणून घ्यायचं होतं. म्हणून मी भांडले तुझ्याशी. कळतंय का तुला केशव? ठीक आहे, तू कर माझी कंप्लेंट, तुला पूर्ण हक्क आहे. आय एम सॉरी, पण मला तर मी घरी काय सांगू? एक मिनिट काय विचार करतील? एक सेकंड. हा मुद्दाच नाही आहे मुळात. मी जस्ट हे अगदीच अपेक्षित नव्हतं का, आणि डायरेक्ट असं आलं म्हणून मी शॉक झालो. हा मुद्दाच नाही आहे. मला नाही फरक पडत की तुला केस आहेत, केस नाही आहेत. तू जाडी आहेस, तू बारीक आहेस, तू काळी आहेस, तू गोरी आहेस, तू उंच आहेस, तू बुटकी आहेस, मला खरंच फरक पडत नाही. केस असणं आणि नसणं हे सौंदर्याचं लक्षण नाही आहे ग. सौंदर्य इथून दिसतं, आणि मला तू इथून आत्ताही तेवढीच सुंदर दिसतेस. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. आपण काय करूया माहिती आहे? आपण ना दोघांसाठी वेगवेगळे पॅच बनवूया, या वेगवेगळ्या डिझाईनचे. रोज वेगवेगळे पॅच, वेगवेगळे हेअरस्टाईल करून फुल जगाला जळूया. काय बोलतेस? मी तर म्हणते कशाला पॅच बनवायचं, आपण असंच फिरूया ना आयडियल कपल म्हणून. हे पण चालेल. मग कशाला हे पण उगाच उत्तम. खोटं उगाच दाखवायचं जगाला. मी ना एक फोटो टाकणार. इथं माझ्याकडे आहे, टाक ना. आपण आता फोटोज काढूया. हा धर. आपल्या दोघांचा एक फोटो काढूया. हा. एन्जॉईंग माय हनीमून विथ माय मून.